मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यास अटक न करण्यास तसेच हद्दपारी न करता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी 6 लाखांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास त्याच्या पंटरसह रंगेहात पकडण्यात आले। सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच कारवाई केली आहे। लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील शिवाजी गुरव आणि जयवंत ईश्वर नागरगोजे अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षकालाच लाखोंची लाच घेताना पकडल्याने खळबळ उडाली होती। तक्रारदार याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे। सदरच्या गुन्ह्यात तक्रारदाराचा पूर्वी मंजूर झालेला अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यासाठी न्यायालयात पोलिसांनी अहवाल पाठवला होता। सदरच्या अहवालात मदत करण्यासाठी तसेच मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या हद्दपारी प्रस्तावाची अंमलबजावणी न करता केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव आणि त्याचा खाजगी व्यक्ती जयवंत नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे 8 लाखांच्या लाचेची मागणी केली। याबाबतची तक्रार संबंधितांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती। तक्रारीचं गांभीर्य ओळखून पथकाने पडताळणी केली असता जयवंत नागरगोजे यांनी त्याचं काम सुनील गुरव याला सांगून करून देतो असं सांगितल्याचं निष्पन्न झालं। यावेळी लाचलुचपतने सापळा लावला असता सहाय्यक निरीक्षक गुरव आणि नागरगोजे यांनी तडजोड यांती 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। यावेळी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।